म्हणायचे नको पाठवू, आता आम्ही तुझ्याकडे काही घराने करणार नाही. परंतु एक गवळण आली ना म्हणायची, पहिली आली धावत म्हणे ग बाई काय केली मात. तिच्या मागे दुसरी गवळण नाही तर ती म्हणते, दुसरी आली धावणी म्हणे ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ देवनी. गाठ बाई कुणाची तुटे ना यशोदे बाळ तुझ्या ताना. कुठवर सोसू धिंगाणा. यशोदा मैया म्हणाली, मी कुठपर्यंत याच्या धिंगाणा सोसायचा, कुठपर्यंत हा जाच सोसायचा. म्हणून मी ठरवलं की माझ्या बाळाला कुठे पाठवेन. एकदा काय झालं, सकाळी सकाळी एक गवळी आणि गवळण झोपले असता या बाबांनी दोघांच्या दाढी मिशीची गाठ बांधली होती. दोघांची गाठ बांधली होती आणि सकाळी लवकर उठले नाही म्हणून शेजारचे रामभाऊ बाबा आले. म्हणायचे, महादेव दादा, ओ महादेव दादा, इतका दिवस निघला अजून तुम्ही उठायचे आहात. उठायला गेले परंतु त्यांची एकमेकाची दाढी आणि केसाची वेणीची गाठ बांधली असल्याने त्यांना उठता येत नव्हतं. म्हणून उठले ते आणि त्या एकमेकांना झटका लागला. तेव्हा मग ते उठले आणि दरवाजा खोलायला गेले. तेव्हा ते रामभाऊ बाबा आले आणि म्हणाले की हे काय महादेव दादा, अहो या वयामध्ये तुम्ही दाढीची आणि वेणीची गाठ बांधणं सोपतं का. तेव्हा ती गवळण म्हणाली आणि तो गवळी म्हणाला की अहो ही आम्ही बांधली नाही, कशी काय बांधली ते माहिती नाही. कापिता कापे ना, जडिता जडे नाही. आम्ही काटून पाहिली तरी काटत नाही आणि जाडून पाहिली तरी जडत नाही. कारण ती गाठ कोणाने बांधली होती, भगवंताने बांधली होती. तेव्हा ते रामभाऊ बाबा म्हणाले, महादेव दादा तुम्ही त्या नंदाच्या मुलाला काहीतरी म्हटले होते का. ते म्हणाला आम्ही काहीच नाही म्हटलं. मग त्या गवळणीला म्हणते की बाई तुम्ही काही म्हटलं होतं का. ते म्हटले मी तोंडावर म्हटले नव्हते पण मनात म्हटले होते की माझ्याकडे येऊन बघ बाबा, तुला बांधूनच ठेवतो. मग ते रामभाऊ बाबा म्हणाले त्याच्यामुळेच तुमच्या केसांची वेणीची आणि दाढीची गाठ बांधली. हे दोघेही भगवंताकडे, आता तुम्हाला नंदाच्या वाड्याकडे जावं लागेल. तो भगवंतच तुमची गाठ सोडू शकेल. दोघेही आता भगवंताच्या घराकडे निघाले. राजवाड्या गेले, नंदाबाबांच्या घराकडे गेले आणि परंतु घरातून निघत असताना, कारण की गवळण होती 5 फूट उंच आणि तो गवळी होता 2.5 फूट. त्याच्यामुळे लोक हसायचे त्यांना की हे सोम कुठून आणलं. आणि ते नंदाबाबांच्या वाड्यापर्यंत गेले. तेव्हा त्या गवळणी आणि त्या गवळणी भगवंताच्या पाया लोटले आणि म्हणाले की देवा आमची चुकी झाली, आम्हाला माफ कर. म्हणून भगवंताने पाहताच डोळ्याची दृष्टी टाकताच त्यांची वेणीची गाठ फुटली. म्हणजे बघा त्या गवळणीला चुकले, कळले की नाही आता मी सगळ्याशी पंगा घेणार पण या नंदाच्या मुलासोबत पंगा घेणार नाही. म्हणून बघा मग आता एवढ्या खोड्या करून यशोदा मैया थकली. आता तुम्ही सांगत होते माझ्या मुलाच्या खोड्या, म्हणून मी आता काय करतो, आपल्या मुलाला शाळेमध्ये पाठवतो. शाळेमध्ये पाठवायचं ठरवलं यशोदा मैयाने. शाळेमध्ये पाठवायचं ठरवलं. मुलांना सांगितले की माझा मुलगा लहान आहे ग, मन चित्त तर होत नाही परंतु पाठवल्याशिवाय काही जमत नाही. कारण सगळ्या गवळणी त्रासून गेल्या होत्या. दया दुधाच्या चोऱ्या करून हा चोरी करायचा परंतु त्या घरच्या सुनेच्या कपड्याला तिच्या अंगाला आपलं तोंड पुसायच्या आणि त्या सासू सुनांमध्ये भांडण व्हायचं. सासू सुनायला म्हणायची की तू चोरून खाते आणि सून सासूला म्हणायची की तू चोरून खाते. म्हणून अशा त्या दोघांमध्ये काय भांडण व्हायचे. म्हणून आता यशोदा मैयाने ठरवले की आपल्या बाळाला शाळेमध्येच पाठवायचे. शाळेमध्ये पाठवायचे ठरवले. आता त्यांना शाळेमध्ये पाठवायचं आहे. शाळा म्हणजे गाई गोठणे जातो शारंग पाणी. भगवंत शाळेमध्ये पाठवले. आता शाळेमध्ये गेल्यानंतर भगवंत का चांगली शाळा शिकणार का. काय घेऊन गेले होते ते, छोटी छोटी गैया छोटे छोटे गोंद, छोटी छोटी गैया छोटे छोटे